अरे यार, काय म्हणजे कायच बोलावं यार. अरे फक्त 133चं टार्गेट होतं ना यार, तुम्हाला फक्त 133चं टार्गेट. आणि ते टार्गेट सुद्धा चेस करताना या छपरिस्तानचे घुंगरू टूट गए, म्हणजे घरच घुंगरू टूट गए. 133चं टार्गेट चेस करताना या पाकिस्तानवाल्यांच्या 5 विकेट तर पडल्याच होत्या, पण जवळपास शेवटची 18-19 ओव्हरपर्यंत मॅच गेली. कसे तरी रडत पडत ह्या पाकिस्तानवाल्यांनी कालची मॅच जिंकलेली आहे. कालची मॅच जिंकल्यामुळे पाकिस्तानला आता एक लाईफलाईन मिळालेली आहे. आणि श्रीलंका, कायच बोलावं श्रीलंकेबद्दल, काय भयानक बॅटिंग केलेली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून काल पहिले बॉलिंग घेतली आणि श्रीलंकेची पहिली बॅटिंग होती. त्यांचा जो विकेट किपर आहे कमिंदो मेंडिस, तो जर सोडला, त्याने एकट्याने फक्त 50 रन केले. बाकी बॅट्समन काय करत होते यार. ही श्रीलंकेची टीम पाकिस्तानपेक्षा चांगली आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे की कन्सिस्टंटच नाहीयेत. एकटा तो कमिंडो मेंडिस सोडला तर बाकीचे बॅट्समन काय करत होते, फक्त येत होते आणि जात होते. काही गेम सेन्स नव्हता, गेम अवेअरनेसच नव्हता. श्रीलंकेच्या या खराब बॅटिंगमुळे त्या छपरिस्तान पाकिस्तानची बॉलिंग चांगली वाटायला लागली. श्रीलंकेने फक्त 133 रनचं टार्गेट दिलं होतं. हेच जर टार्गेट जर 145-150 रनचं असलं असतं ना, तर हे पाकिस्तानवाले जिंकूच शकले नसते. पण आता ते जिंकलेले आहेत. आणि श्रीलंका बांगलादेश सोबतची मॅच हरली, काल पाकिस्तानची मॅच हरलेली आहे. त्याच्यामुळे आता ते 99% आता हे फायनलमध्ये जाऊ शकत नाहीत, ते बाहेर झालेले आहेत. आणि कालची मॅच जिंकल्यामुळे पाकिस्तानला एक लाईफलाईन मिळालेली आहे. आता बांगलादेश सोबतची त्यांची जी मॅच आहे, ती जर मॅच ते जिंकू शकले तर मग परत इंडियासोबत त्यांची फायनल होईल. परत यार या छपरिस्तान सोबत इंडियाला फायनलमध्ये खेळावं लागेल. इंडिया तर यांना फायनलमध्ये हरवेलच. पण प्रॉब्लेम काय आहे ना, यांच्यासोबत जेव्हा मॅच होते ना, तेव्हा ग्राउंडवर एवढी निगेटिव्हिटी असते ना, की यांच्यासोबत मॅच होऊ नये असंच वाटतं. बांगलादेशवाल्यांनो काहीही करा, पण या पाकिस्तानला हरवा यार. आता आज इंडिया आणि बांगलादेशची मॅच आहे. इंडियाची दुसरी मॅच असणार आहे सुपर 4 मधली. इंडिया आणि बांगलादेशचा तसं काही कंपॅरिझन नाही. इंडिया आजची मॅच जिंकेलच आणि आरामातच जिंकेल. पण फक्त इंडियाला आपला 100% द्यावा लागणार आहे. पाकिस्तानची जी मॅच होती त्या मॅचमध्ये मिस्टेक्स बऱ्याच झाल्या होत्या. सगळ्यात पहिले तर कॅचेस सोडून चालणार नाही. फिल्डिंगमध्ये पूर्णपणे 100% द्यावं लागणार आहे. मिस्टेक्स चालणार नाही. आणि दुसरा जो एक प्रॉब्लेम होता तो थोडासा बॉलिंगमध्ये होता. आता जसप्रीत बुमराचा तो ऑफ डे होता. तसं तर जसप्रीत बुमराचा ऑफ डे खूप कमीच असतो. 4 ओव्हरमध्ये 45 रन्स हे खूपच रेअर आहे बुमराच्या बाबतीत. तर एकच गोष्ट याच्यामध्ये जी दिसतीये ती म्हणजे जसप्रीत बुमराला पॉवर प्लेमध्येच 3 ओव्हर दिले जातात. जसप्रीत बुमरा आपले 3 ओव्हर पॉवर प्लेमध्येच पूर्ण करतोय. तसं करण्याची खरंच गरज आहे, कारण शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये सुद्धा बुमराच्या 2 ओव्हर्स पाहिजेत. कारण पाकिस्तान सोबत पण आपण बघितलं की जी 18वी ओव्हर होती ती शिवम दुबेने टाकली होती आणि त्याला 18 रन्स पडले होते. त्याच्यामुळे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा हेच शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये पाहिजेत. आणि समजा पहिल्या 5-6 ओव्हरमध्ये जर जसप्रीत बुमराच्या 3 ओव्हर संपल्या आणि मध्ये जर एखादी पार्टनरशिप आली, मिडल ओव्हर्समध्ये जर एखादी पार्टनरशिप आली, तर तिथे सुद्धा बुमराची एखाद्या ओव्हरची गरज पडू शकते. त्याच्यामुळे पहिल्या 6 ओव्हरमध्येच बुमराच्या 3 ओव्हर संपवणं हे थोडंसं रिस्की वाटत आहे. आणि अजून एक जो थोडासा प्रॉब्लेम दिसतोय तो म्हणजे संजू सॅमसनचा फॉर्म. संजू सॅमसन रन्स तर त्याने केलेले आहेत, 50 सुद्धा केलेली आहे, पण तितका कॉन्फिडंट तो वाटत नाही, इतका फ्लुएंट त्याची बॅटिंग दिसत नाही. संजू सॅमसनच्या रितेश शर्माला विकेट किपर म्हणून घेण्याचा टीम इंडिया विचार करू शकते का? तसा तर काही चान्स दिसत नाहीये. संजू सॅमसनच खेळेल, त्यात काही प्रश्नच नाही. फक्त इंडियासाठी बॅटिंगमध्ये थोडासा तो एक कन्सर्न दिसतोय. बाकी तर इंडियाची बॅटिंग सध्या सुसाट आहे. आणि आणि वाटत नाही की आजच्या मॅचसाठी टीम इंडियाचे जे प्लेइंग 11 आहे त्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल होईल असं तर काही दिसत नाहीये. तर एवढंच करा इंडियावाल्यांनो की आज कुठलाही चान्स घेऊ नका. आपले 100% द्या. थोडंही लाईटली वगैरे घेण्याचा प्रयत्न करू नका या मॅचला. आजची मॅच जिंकली म्हणजे इंडिया सरळ सरळ फायनलमध्ये जाईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, प्लेइंग 11 मध्ये काही बदल होईल का? असा कोणता प्लेअर आज दिसतोय प्लेइंग 11 मधला, त्याची ती प्लेइंग 11 मध्ये जागा बनत नाहीये, त्याच्याऐवजी दुसरा कोणतरी यायला पाहिजे, असं तुम्हाला कोणता प्लेअर वाटतो?